नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। चला तर आपण बघणार आहोत भरलेलं वांगं। चला तर आता सुरुवात करूयात। तर त्याच्यासाठी इथे मी 5-6 वांगी अशी बारीक कट करून घेतलेली आहेत आणि स्वच्छ पाण्यात टाकून घेतलेत। हे किडकं होतं त्यामुळे मी ते अर्ध केले, बाकी सगळे अख्खे असे 4 काप करून घेतलेले आहेत। तर आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आता चला याची मसाल्याची रेसिपी बघूयात। तर त्याच्यासाठी इथे 7 ते 8 लसूण पाकळ्या इथे ठेचून बारीक करून घेतल्यात मी। आणि आता ते झाल्यानंतर आपल्याला इथं आता शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे। तर इथं मी अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे अंदाजे। इथं मी अंदाजेच टाकते। तर अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट, त्याच्यामध्ये बारीक ठेचलेला लसूण टाकून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आता तिखट टाकायचं, अंदाजे तिखट टाकून घ्यायचं आणि छोटा चमचा हळद टाकायची। तिथं मी आधी हळद टाकून घेतलेली आहे, तर बघू शकता तुम्ही इथं हळद टाकून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये तिखट मसाले आपले म्हणजे जे काय असतात ना ते सगळे टाकून घ्यायचे। तुम्हाला हवं तर तुम्ही ॲड पण करू शकता अजून मसाले, पण मी तर नॉर्मल पद्धतीने बनवते त्याच्यामुळे तर जास्त काही मसाले मी वापरलेले नाहीत। तर इथं तिखट टाकलेलं आहे, इथं मी लाल तिखट करते। तर इथे 2 ते 3 चमचे तिखट घेतले मी आणि ते छान मिक्स करून घ्यायचं। तर आता हे छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आपलं। इथे बघू शकता मी असं मिक्स करते। आता याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। तर बघू शकता आणि आता सगळं व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आपलं। आता हे आपलं सारण जे वांग्यात भरायसाठी होतं ते आपलं तयार झालेलं आहे। तर आता हे आपण वांग्यात भरून घेऊयात। अशी धुतलेली आपली वांगी होती ती काढून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आता हे भरायला घ्यायचं। हे माझ्याकडून अर्ध झालेलं होतं ते घेतलेलं आहे तर मी, तर ते भरलेलं आहे। आता हे याच पद्धतीनं हे बघू शकता असे 4 जे काप केलेले असतात ना आपण त्याच्यामध्ये दाडवं आणि एकदा उभ्या साईडने असे दाबून दाबून भरायचे, म्हणजे जेणेकरून आपले सारण जरी कितीही उकळी आली कालवणाला तरी बाहेर नाही येत। तर असं या पद्धतीनं भरून घ्यायचं, सगळे वांगी भरून घ्यायची मसाल्यात असे। तर आता हे झालेलं आहे आपलं। तर आता या पद्धतीने आपल्याला सगळे वांगे मस्त भरून घ्यायचे आहेत। तर आता इथं आपलं वांगे भरून झालेले आहेत। चला तर आता फोडणीची तयारी करू। तर एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचं। तेल जरा गरम झाल्यानंतर कढई तापलेली आहे, तर आता हे तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो भाजायला टाकून द्यायचा। कांदा आधी टाकायचा नंतर टोमॅटो, पण मी ते एकत्रच टाकलेलं आहे। तर आता हे छान भाजून घ्यायचं। तर आता हे सगळं भाजून झाल्यानंतर आपले भरलेले जे वांगे होते ते सगळे टाकून घ्यायचे याच्यामध्ये आणि मिक्स करायचं सगळं। आता आपल्याला याच्यामध्ये काहीच ॲड करायची गरज नाही आहे, आपण सगळं मिश्रणामध्येच ॲड केलेलं होतं। तर आता हे छान एकत्र करून घ्यायचं। तर आता इथं एकत्र झालेलं आहे। आता एक झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आपल्याला। वांगी पटकन शिजतात त्याच्यामुळे तिथे बघा तर एक वाफ काढून झालेली आहे। तर ते थोडंसं पाणी टाकायचं, तुम्ही अर्धा ग्लास ओतलेला आहे। तर आता हे झाकण ठेवून थोडंसं शिजायला ठेवायचं आणि राहिलेलं सारण आहे ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं।
म्हणजे थोडासा असा मसाला टाईप होतो. आता इथं झाकण ठेवून देऊयात आपण. तर ऑलमोस्ट शिजत आलेलं असणार आहे. तर बघू शकता उकळी आली छान. तर त्याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात. आणि तर आपल्याला वांगं तयार झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर भरलेल्या वांग्याची रेसिपी तयार आहे. तुम्हाला कशी वाटली रेसिपी हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.